नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतच्या पुस्तकातील स्वाध्याय 1.3 सोडवणार आहोत। या स्वाध्यायामध्ये एकूण 10 प्रश्न आहेत, सोडवूया। पहिला प्रश्न, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? आता मोठ्यात मोठी संख्या आपल्याला 4 अंकी पाहिजे। 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 4 अंकी कोणती आहे? 9999। जर 5 अंकी विचारला असतं तर आपण 5 वेळेस 9 घेतले असते। ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे। 4 वेळेस विचारल्यामुळे 4 वेळेस 9 घेतलेले आहेत। जर 3 अंकी विचारला असता आपण तर 999 घेतली असती। याप्रमाणे 4 अंकी विचारल्यामुळे आपण 4 वेळेस 9 घेतलेले आहेत। ही झाली 4 अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्या। या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या। आता लहानात लहान संख्या 3 अंकी कोणती असते? 100 असते। 4 अंकी जर विचारलं असतं तर 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 1000। 5 अंकी विचारलं तर एकावर आपण 4 शून्य देणार। ही 5 अंकी लहानात लहान संख्या, ही 4 अंकी लहानात लहान संख्या, ही 3 अंकी लहानात लहान संख्या, ही 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या, ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या। म्हणजे लहानात लहान संख्या म्हणलं तर 1 ने सुरुवात होते आणि मोठ्यात मोठी संख्या म्हणलं तर 9 ने सुरुवात होते। तर आता आपल्याला 4 अंकी आपण मोठ्यात मोठी संख्या लिहिलेली आहे इथे। 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती येईल? 3 अंकी लहानात लहान 100 वजा केली, म्हणजे याच्यातून 100 जर आपण वजा केले तर आन्सर काय येईल आपलं? 9 9 8 आणि 9, 9899। ऑप्शन आहे का आपला? 9899। 1 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे। म्हणजे 1ला आपण काय करणार? पूर्ण डार्क करणार। बरोबर आहे, कंप्लीट हे डार्क करायचं, थोडं पण ब्लँक ठेवायचं नाही आहे। नेक्स्ट, आता येथे मित्रांनो जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व 1 अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या आपल्याला कोणती आहे हे फाइंड आउट करायचं आहे। लहानात लहान 4 अंकी समसंख्या। आता आपण ऑप्शन दिलेले आहेत 4, या 4 पैकी आपण फाइंड आउट करू। तर ही पण समसंख्या आहे, ही पण समसंख्या आहे, ही पण समसंख्या आहे आणि ही पण समसंख्या आहे। म्हणजे चारही दिलेले पर्याय हे समसंख्येचे आहेत, कारण एकक स्थानी जर 0 2 4 6 8 असे अंक असतील तर ती संख्या सम असते। म्हणजे दिलेले पर्याय चारही पण सम आहेत। आता आपल्याला काय विचारलंय? लहानात लहान। आता 1072 पेक्षा 1062 लहान आहेत, 1062 पेक्षा 1028 पण लहान आहेत, पण 1028 पेक्षा 1026 लहान आहेत। म्हणजे ह्या चारही पर्यायापैकी सर्वात लहान नंबर कोणता आहे? हा नंबर आहे। म्हणजे ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे। 3ला आपण डार्क करणार। 4 व 5 हे अंक कोणत्याच पर्यायामध्ये नसल्यामुळे आपण चारीला पण चेक केलेलं आहे। येथे मित्रांनो 2 5 आणि 6 हे 3 अंक प्रत्येकी एकदाच वापरायचे आपल्याला आणि तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज करायची। नंबर दिलेत आपल्याला 2 5 आणि 6, या 3 अंकापासून वेगवेगळे आपल्याला अंक तयार करायचे आहेत। तर आता किती अंक तयार होतील पहा। हे 2 पासून काय होतील? 2 अंक तयार होतील, 2 लिहू आपण। मग उरतील हे 5 आणि 6, 5 आणि 6 लिहू। मग 2 पासून अजून एक नंबर तयार होईल, सुरुवात 2 असणारा, 6ला येथे लिहू आणि 5ला येथे लिहू। आता 5 पासून याप्रमाणे 2 अंक तयार होतील, 5, तर उरतील काय? 2 आणि 6, 2 आणि 6। तर 5 पासून दुसरा अंक तयार होईल 5, हे 6 येथे आणू आपण आणि हे 2 येथे आणू। आता 6 पासून त्याचप्रमाणे अजून 2 अंक तयार होतील 6, तर उरेल काय? 2 आणि 5, 2 आणि 5, आणि 6 पासून दुसरा अंक कोणता तयार होईल? 6, 5ला येथे आणणार आपण आणि 2ला येथे। बरोबर आहे। तर आता काय करायचं आपल्याला? या सर्व नंबरची बेरीज करायची आपल्याला। हे आता सर्व 6 संख्या आलेल्या आहेत आपल्याला आणि 6 संख्यांची आपल्याला काय करायचं आहे? बेरीज करायची आहे। तर आता येथे 2 आहे, 5 आहे, 6 आहे, परंतु याच्यामध्ये काय झालेलं आहे? 2 2 वेळेस आलेत, 6 2 वेळेस आलेत आणि 5 पण 2 वेळेस आलेत। म्हणजे ही जी बेरीज येईल 6 आणि 5 11 12 13, तर ही बेरीज किती येईल? 26 होईल, कारण प्रत्येक नंबर 2 2 वेळेस आलेला आहे। तर ही जरी बेरीज केली आपण तर 26 येईल, किंवा या 3 नंबरची बेरीज करून त्याची डबल घेतली तरी आपली
बेरीज बरोबर येईल. आता ही बेरीज 26 आहे. ॲडिशन किती येईल आपली 26. मग ही पण किती येईल 26च येईल. करत बसायची गरज नाही. ही पण 26 कारण नंबर तेच आहेत. ही पण बेरीज किती येईल 26 येईल. आता तिघांची पण बेरीज 26 26 26 म्हणजे तिन्ही लाईनची बेरीज किती येईल 26 येईल आपल्याला. तर 26ला आपण 6 लिहिणार. मग येथे 2 हातचे येतील बरोबर आहे. मग ही पण बेरीज किती येईल 26 येईल आणि हातचे 2 28 होईल. मग ही पण बेरीज किती आहे 26 आणि येथे पण हातचे 2 येतील 26 आणि हे 2 28. म्हणजे आपला आन्सर काय येईल 28 86. 28 86 हे ऑप्शन नंबर 1 आपला करेक्ट आहे. आपण याला पूर्ण डार्क करणार. तर आता हेच गणित असं जरी केलं हे लक्षात आलं असेल तर या पद्धतीने तुम्हाला करता येईल. किंवा 3 अंक हे आहेत येथे फक्त 0 नसेल तर आपण काय करायचं 222 या तिन्ही अंकांची ॲडिशन किती होते 13 होते बरोबर आहे. 6 आणि 5 11 12 13. तर फक्त याला 13ने मल्टिप्लाय करायचं. नंबर कोणतेही असो याचे त्यांची जी ॲडिशन येईल त्याने मल्टिप्लाय करायचं 222ला. तर आपलं आन्सर हेच येईल. करून पाहू आपण. 13 दोन्ही 26 हातचे 2 येतील 13 दोन्ही 26 आणि 2 28 हातचे 2 येतील 13 दोन्ही 26 आणि हे 2 28. आन्सर हे येईल बरोबर आहे. जर यामध्ये जर 0 असेल एखादा सपोज एखादा नंबर आपल्याला असा दिला 1 0 आणि 7 या 3 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज तर त्यावेळेस 222ने मल्टिप्लाय करायचं नाही. जर 3 अंकामध्ये 0 दिला असेल तर त्यावेळेस 222ने नाही तर 211ने मल्टिप्लाय करायचं. या ॲडिशनला 7 आणि 1 8 होईल. म्हणजे काय येईल 8 8 8 दोन्ही 1688 होईल. त्यास या 3 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज. 0 जर असेल 3 अंकामध्ये तर आपण काय करणार 211ने मल्टिप्लाय करणार त्या नंबरच्या ॲडिशनला. 1 आणि 7 8 8ने मल्टिप्लाय केले. जर तिन्ही अंकापैकी 0 नसेल तर आपण काय करणार 222ने मल्टिप्लाय करणार त्या ॲडिशनला. तर आता आपण येथे करून पाहिलेलं आहे पहा. 211 गुणिले 8 येथे 0 होता म्हणून 211ने मल्टिप्लाय केले. 211 गुणिले 8 आन्सर हे आलेलं आहे. तर आपण नंबर ॲड केलेत. 107 1 होईल बरोबर आहे. 170 होईल. 0पासून सुरुवात होणार नाही कारण 0पासून सुरुवात केली तर 17 नंबर हा आपला 3 अंकी होणार नाही आहे 2 अंकीच होईल. 0 17 म्हणजे काय 17च होतील. त्यामुळे 0पासून सुरुवात करता येणार नाही आपल्याला. 7पासून सुरुवात केली तर 701 होईल आणि 710 होईल. म्हणजे ही जर ॲडिशन घेतली तर ती पण आपली 1688 आली. म्हणजे ही प्रोसेस करता येईल तुम्हाला किंवा ही पण करता येईल. परंतु ही खूप सोपी आहे लगेच लवकरच होऊन जाईल. नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला हे 5 अंक दिलेले आहेत 5 3 0 9 7. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या विचारलेली आपल्याला. आता आपण काय करू मोठ्यात मोठी संख्या या नंबरपासून तयार करू. मग सर्वात मोठा नंबर कोणता आहे इथे 9. त्यापेक्षा लहान कोणता आहे 7. उतरत्या क्रमाने लिहायचे. त्यापेक्षा लहान 5. त्यापेक्षा लहान 3 आणि सगळ्यात शेवटी 0. आता ही या नंबरपासून तयार झालेली सर्वात मोठ्यात मोठी संख्या आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे समसंख्या कोणती. सम कारण लास्टला 0 आहे म्हणजे ही समसंख्या होईल. 97 530 97 503 आहे 97 530 म्हणजे हा 4 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे. नेक्स्ट येथे मित्रांनो जिचा आरंभ 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती. तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे म्हणजे 5 वेळेस 9 येतील बरोबर आहे. 5 वेळेस 9 म्हणजे 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली. परंतु आपल्याला कंडिशन काय दिली आरंभ 7 म्हणजे सुरुवातीला 7 पाहिजे. म्हणजे ह्या 9 ऐवजी आपण काय करू 7 लिहू. म्हणजे नंबर कोणता होईल तो हे 9 9 9 या प्रकारचा नंबर होईल. 5 अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्या परंतु सुरुवात किती पाहिजे 7 पासून म्हणजे इथे 7 लिहिणार आपण. आन्सर काय येईल आपलं 79999. 79999 म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपला करेक्ट आहे. नेक्स्ट मित्रांनो मागच्या तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण येथे 3 अंक दिले असताना आपण सर्व अंकांची बेरीज केली होती. परंतु येथे 4 अंक आहेत पाहता.
4 अंक आहेत. यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती? 3 अंक होते, त्यावेळेस 3 अंकी संख्या आपण त्यांची बेरीज केली होती, परंतु येथे काय आहे, 4 अंक दिलेले आहेत. तर 4 अंक आहेत, त्यामुळे येथे आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे. 4 अंक जर असतील तर आपण काय करायचं, हे नंबर दिलेत आपल्याला 7, 9, 1 आणि 3. यापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज करायची आपल्याला. तर आता 66 म्हणजे 6666 या संख्येला काय करायचं, या सगळ्या नंबरच्या ॲडिशनने मल्टिप्लाय करायचं. यांची बेरीज किती होईल? 9, 7, 9, 16, 17, 18, 19, 20 होईल. बरोबर आहे. याला 20ने मल्टिप्लाय करायचं. गुणाकार करू, म्हणजे ते 0 लिहून टाकू आणि 2ने मल्टिप्लाय करू. 12 हातचाला 1 सायदून 12 आणि 1 13, हातचाला 1 सायदून 12 आणि 1 13, हातचाला 1 सायदून 12 आणि 1 13. उत्तर काय आलं? 1,33,320. 1,33,320 म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट आहे. 4 ऑप्शन करेक्ट आहे आपला. हे पहा, आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेले 3 अंक जर असतील, 3 अंक कोणतेही असतील, 3 अंक शून्याच्या व्यतिरिक्त, तर आपण त्याला काय करतो, शून्याच्या व्यतिरिक्त असेल, सपोज हा 9 आहे, शून्याच्या व्यतिरिक्त अंक आहेत, शून्य नाही या संख्येमध्ये, मग याला आपण 222 आणि गुणिले ही सर्वांची ॲडिशन, गुणिले या नंबरची ॲडिशन किती येईल? 9, 7, 16, 17, 18, 19 म्हणजे 19ने मल्टिप्लाय केलं तर या 3 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज होईल. आता येथे जर एखादा 0 असेल, 3 नंबरमध्ये जर 0 असेल, समजा 3, 7 आणि येथे 0 द्यायला आपल्याला, तर या 3 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज करण्यासाठी आपण काय करायचं, 211 आणि ह्या सगळ्यांची बेरीज किती होईल? 7 आणि 3 10, याला 10ने मल्टिप्लाय करणार. ही बेरीज येथे येणार. बरोबर आहे. मल्टिप्लाय करणार, जे आन्सर येईल तेवढी आपली सर्व नंबरची बेरीज असेल. आता येथे हे झालं 3 अंक असताना. आता 4 अंक जर असतील तर आपण काय करायचं, आता हाच नंबर 4 अंक याच्यात, मग आपण काय करणार, 4 जर अंक असतील त्यापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज करण्यासाठी 6666ला काय करायचं, या सर्व नंबरच्या ॲडिशन, ही बेरीज किती आली आपली? 20 आलेली आहे, म्हणजे 20ने मल्टिप्लाय करायचं. ही जी ॲडिशन येईल त्याने याला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. जे आन्सर येईल ते सर्व नंबरची बेरीज असेल. आता 4 नंबरमध्ये जर 0 असेल, सपोज येथे 0 आला एक, आता 0 आला याच्यामध्ये, तर आपण काय करायचं, याला 6444ने मल्टिप्लाय करायचं आणि ही जी ॲडिशन आहे 4 आणि 7 11 होईल. बरोबर आहे. 11ने आपण मल्टिप्लाय करणार, म्हणजे एवढ्या नंबरपासून तयार होणाऱ्या संख्या मिळतील आपल्याला. येथे आपल्याला हे वेगवेगळे नंबर 4 दिले होते, येथे 0 नव्हता. 0 नसल्यामुळे आपण काय केलेलं आहे, 6666ने मल्टिप्लाय केलं आहे. 0 जर असतात आपण काय केलं असतं, 6444ने मल्टिप्लाय केलं असतं. कशाला मल्टिप्लाय करायचं? नंबरच्या सर्व ॲडिशनला. ही सगळी बेरीज घेतली आपण तर ती 20 आलेली आहे, म्हणजे 20ने आपण 6666 हा फिक्स नंबर, याला फक्त ॲडिशनने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येऊन जाते. त्याप्रमाणे इथे 1,33,320 आणि या नंबरपासून किती तयार होतील, 3 ज्यावेळेस अंक होते 3, 7, 9 हे जे अंक होते त्यावेळेस आपण 6 संख्या तयार केल्या. 3 पासून 2 झालत्या, 7 पासून 2 झालत्या आणि 9 पासून 2 संख्या झालत्या. बरोबर आहे. यापासून 3 अंक जर असतील तर 6 संख्या तयार व्हायल्यात, परंतु 4 अंक असतील तर किती संख्या तयार होतात? 1, 2, 3, 4. तर ह्या सर्वांचा मल्टिप्लिकेशन घ्यावा लागतो आपल्याला. 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, म्हणजे ह्या नंबरपासून किती होतील? 24 वेगवेगळ्या 4 अंकी संख्या तयार होतील. तेवढ्या करून सर्वांची बेरीज करताना खूप वेळ जाईल आपल्याला, त्यामुळे ही ट्रिक वापरावी लागेल. नेक्स्ट, येथे मित्रांनो 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती होईल? 6 वेळेस जर आपण 9 लिहिले तर ही होईल 6 अंकी, 1, 2, 3, 4, 5, 6, म्हणजे ही 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या झालेली आहे. या संख्यातून कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल? 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती होईल? तर 5 वेळेस 9 येतील, म्हणजे ही होईल आपली 5 अंकी
मोठ्यात मोठी संख्या आणि ही होईल 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या। तर आपल्याला आन्सर हे आलं पाहिजे, या नंबरमधून कोणती संख्या वजा केली असता आन्सर हे येईल। तर आपण काय करू, याच नंबरमधून हे 6 अंकी, या नंबरमधून हा नंबर मायनस करू आपण 5 अंकी। हा जर नंबर मायनस केला तर आपला ऑप्शन हे येईल 0 0, 9तून 9 गेले 0 0 0 आणि हे 9ला 9, बरोबर आहे। म्हणजे उत्तर काय येईल आपलं 9 लाख, 9 लक्ष उत्तर येईल, बरोबर आहे। हे आन्सर ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे आपला। नेक्स्ट, येथे मित्रांनो आपल्याला अंक दिलेत, 6 अंक दिलेत। या 6 अंकापैकी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती हे विचारले आपल्याला। तर 4 अंक एकदाच वापरायचे आपल्याला आणि तयार होणारी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या काढायची। तर एवढ्या नंबरपैकी मोठ्यात मोठी संख्या 4 अंकी पाहिजे आपल्याला। तर दिलेल्या नंबरपैकी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या काढायची आपल्याला 4 अंकी। तर सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे 9, मग उतरत्या क्रमाने लिहू आपण। त्यानंतर काय आहे 8, नंतर त्यापेक्षा लहान काय आहे 6, उतरता क्रम 9 8 6 आणि 5। नंबर 6 दिले त्यापैकी आपण उतरत्या क्रमानं 4च घेतलेले आहेत आपण, कशामुळे, कारण 4 अंकीच विचारलेला आहे आपल्याला। तर आता हा नंबर झाला 4 अंकी मोठ्यात मोठा। तर आता आपल्याला काय पाहिजे, एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट पाहिजे। आता एकक स्थानी कोणता अंक आहे 5 आहे ते, बरोबर आहे 5 आहे, त्याची किती घ्यायची तिप्पट घ्यायची। म्हणजे काय करायचं त्याला 3 ने गुणायचं, किती होईल 5 त्रिक 15, म्हणजे आन्सर काय येईल आपलं 15। ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट। पूर्ण डार्क करायचं। नेक्स्ट, आता येथे हे 5 अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या काढायची आपल्याला। तर ह्या 5 अंकापैकी सर्वात मोठा नंबर कोणता आहे 9, नंतर त्यापेक्षा उतरता क्रमानं 6, नंतर 5 आणि नंतर 4 आणि नंतर मग 0 येईल। हे झाले 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या। हे नंबर वापरून सर्वात मोठी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या केलेली आहे आपण। आपल्याला पुन्हा काय पाहिजे, लहानात लहान 5 अंकी, ही होईल मोठ्यात मोठी। आता लहानात लहान करायची आपल्याला, तर हेच नंबर वापरायचे। म्हणजे काय करावं लागते आपल्याला, सगळ्यात लहान नंबर कोणता येईल, येथे 0 आहे, पण 0 सुरुवातीला घ्यायचं नाही, 0 2 नंबरला घ्यायचा। त्यापेक्षा मोठा काय 4 आणि 0 घेणार नंतर, आणि मग नंतर काय घेणार 5 6 आणि नंतर आपण 9 घेणार। म्हणजे ही झाली मोठ्यात मोठी 5 अंकी आणि ही झाली लहानात लहान 5 अंकी। हे नंबर असताना ही होईल मोठ्यात मोठी आणि ही होईल लहानात लहान। तर आपल्याला काय विचारलं आहे, यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती, यांची वजाबाकी करायची। म्हणजे या नंबरमधून हा नंबर मायनस करायचा। तर 96 540, यामधून आपल्याला 40 569 हा नंबर वजा करायचा आहे। 10तून 9 गेले 1 राहील, इथे 7, 14तून 7 गेले 7 राहील, इथे घेतला 1 6, 15तून 6 गेले 9 राहतील, इथे घेतला 1, इथे राहील 5 आणि 9तून 4 गेले 5। आपली वजाबाकी ही येईल। आपल्याला विचारलं काय, वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज। आता हे वजाबाकीचे सर्व अंक आलेत, यांची सर्वांची बेरीज म्हणजे 5 + 5 + 9 + 7 + 1, ही बेरीज किती होईल 5 आणि 5 10, 9 19, 21 आणि हे 7 27, ही बेरीज किती येईल आपली 27। ऑप्शन दिलेला आहे का आपल्याला, दिलेला आहे। ऑप्शन 3 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे। नेक्स्ट, येथे मित्रांनो 5 आणि 0 हे दोनच अंक आपल्याला कितीही वेळा वापरायचे आहेत आणि 4 अंकी संख्या करायच्यात आणि त्या संख्येला 11 ने भाग गेला पाहिजे, ही कंडिशन आहे आपल्याला। आणि ज्या संख्या मिळतील त्या सर्व संख्यांची बेरीज किती येईल हे विचारलेलं आहे आपल्याला। आता 5 आणि 0 हे दोनच अंक वापरायचे आपल्याला। मग आपण 5 पासून जास्तीत जास्त मोठी संख्या काय होईल 5555 होईल आणि 5 पासून लहानात लहान संख्या कोणती होईल 5000 होईल। म्हणजे ही 4 अंकी लहानात लहान संख्या होईल आणि ही 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या होईल, बरोबर आहे।
आता आपल्याला काय करायचं आहे, 11ने भाग गेला पाहिजे. या संख्येला 11ने भाग जाईल, कारण 55 55 या संख्येला 11ने भाग जातो, पूर्ण भाग जातो. 11 × 5 = 55, 11 × 5 = 55. 11ची कसोटी येथे वापरावी लागेल आपल्याला. 11ची कसोटी कशी आहे, हा विषमस्थानचा अंक आहे 1 नंबरचा, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा आणि हा 4 नंबरचा. 1 नंबरचा आणि हा 3 नंबरचा, म्हणजे हे विषमस्थानचे अंक आहेत. आणि हा 2 नंबरचा आणि हा 4 नंबरचा, म्हणजे हे समस्थानचे अंक आहेत. आता समस्थानाचे अंक आणि विषमस्थानाचे अंक दोघांची आपण जर वजाबाकी घेतली, हे दोघांची ॲडिशन किती होईल, 5 आणि 5. समस्थानाच्या अंकांची बेरीज किती होते, हे 5 आणि 5 म्हणजे 10 होईल. आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज, हा विषम आहे हा विषम आहे, यांची पण बेरीज 10च होईल. जर आपण ह्या दोघांची वजाबाकी केली तर किती येते, 0. 0 आली पाहिजे किंवा 11च्या पटीमध्ये तरी आली पाहिजे. 11च्या पटीमध्ये किंवा 0 तरच त्या संख्येला 11ने भाग जातो. आता येथे 11ने भाग जाईल. आता 5000ला 11ने भाग जात नाही, कारण हे कसं होईल, 5 आणि 0 आणि हे 0 आणि 0 अशी पेअर होईल. म्हणजे दोघांचा डिफरन्स घेतला तर 0 येणार नाही आहे. आता आपण जर ही संख्या घेतली 0 0 5, तर आता इथे काय होईल पहा, समस्थानचा हा विषमस्थानचा अंक आहे आणि हा विषमस्थानचा अंक आहे, हा समस्थानचा अंक आहे आणि हा समस्थानचा अंक आहे. दोघांची बेरीज घेऊ आपण, काय होईल, विषमस्थानच्या अंकाची बेरीज घेतली तर 5च येते आणि समस्थानच्या अंकांची बेरीज घेतली तरी 5च येते. परंतु ह्या दोघांचा डिफरन्स घेतला आपण 5 - 5 = 0, म्हणजे या संख्येला पण काय होईल, 11ने भाग जाईल. एक संख्या आपल्याला कोणती मिळाली, 55 55, बरोबर आहे. मग दुसरी कोणती आहे, 5005. आता तिसरी संख्या पाहिजे आपल्याला. मग तिसरी संख्या आपल्याला असं घेऊ शकतो आपण, 5500. या संख्येलाही 11ने भाग जाईल. 11 × 5 = 55, बरोबर आहे. कारण ह्या दोघांची जर ॲडिशन घेतली तर 5ची येईल आणि ह्या दोघांची ॲडिशन घेतली तर 5ची येईल. परंतु दोघांचा डिफरन्स किती होईल, 5 - 5 म्हणजे 0, म्हणजे या पण संख्येला म्हणजे 11ने भाग जाईल. मग 3 संख्या कोणत्या झाल्या आपल्या, 55 55 झाली, 5005 झाली आणि तिसरी कोणती होईल, 5500. पहा आता सगळ्यांची आपल्याला काय विचारलं, बेरीज विचारली. या तिन्ही नंबरची आपण बेरीज घेऊ, काय होईल, 5 आणि 5 10, 0 हातचाला 1, 5 आणि 1 1, 5 आणि 1 6, 5 आणि 5 10, 0 हातचाला 1, 5 10 15 आणि 1 16, म्हणजे 16060 आहे का ऑप्शनमध्ये आपल्या, 16060. ऑप्शन नंबर 1 आपला करेक्ट आहे. येथे फक्त 11ची कसोटी वापरायची, त्याप्रमाणे 11ची कसोटी माहीत असेल तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.